संतांचं माहिम्य सांगतात. आम्हाला माहित नाही का संतांचं माहिम्य? त्याचं सरळ उत्तर देतो, आम्हाला संतांचं माहिम्य माहित नाही. माहित असतं तर आमच्याकडून संतांची अवज्ञा होण्याचं कारणच नाही. संत जीवन परमार्थातलं अतिशय उत्कट उत्तुंग अशा प्रकारचं जीवन आहे. जर आम्हाला ते कळलं असतं तर आमच्याकडून अवज्ञा घडली नसती. सामान्याला संतांचा परिचय नाही, यात विशेषता नाही. परमार्थ प्रांताची मोठी मंडळी आहे, त्यांना सुद्धा संतांचा परिचय नाही. कुठून देतो मी तुम्हाला? योगी झाला तरी संत कळतो, संतांचं माहिम्य कळते असं म्हणायचं मत नाही. निर्देश करून जाईल. 1400 वर्ष शरीर जतन केलं चांगदेव महाराजांनी. कळले का ज्ञानोबा? आणि कळले असते तर आपल्या लव्या जमिनीशी ज्ञानोबाकडे आलाच नसता. याचा अर्थ असा आहे, योगी सामान्य नाही, योग्याचा अधिकार फार मोठा आहे. 1400 वर्ष शरीर जे जतन करू शकतात, ते मेलेल्या प्रेताला जिवंत करू शकतात, हे सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी आहे, सामान्य नाही. हो नाही, भगवान परमात्म्याच्या अतिशय जवळ अर्थात आभासापर्यंत गेले. लक्षणीय योगी पाहती आभास, आभासापर्यंत ते गेलेले आहेत. तिथपर्यंत दर्शनाची त्यांची मजल गाठलेली आहे. पण एवढं जरी उत्तुंग शिखर जीवनातच गाठलं तरी त्याला संत कळतात, संताचं माहिम्य कळते असं आपल्याला म्हणायला जमायचं नाही. नाही कळत नाही कळत. योग्याला कळत नाही यात विशेष नाही. त्याच्या पुढचे परमार्थ प्रांतात ज्ञानी मोठा आहे. त्या ज्ञानातही 2 प्रकार आहेत, परोक्ष ज्ञानी आणि अपरोक्ष ज्ञान. परोक्ष ज्ञानाचं फल शास्त्र सांगते. परोक्ष ज्ञान त्याला म्हणतात देव आहे असं ज्ञान झालं पाहिजे. अस्ति कुठस्ते इत्यादो परोक्षम व्यक्तिवार्तया, अस्ति ब्रह्मेति चेत वेद परोक्षम ज्ञानमेव. शास्त्र बोलते देव आहे असं ज्ञान झालं. एवढं जरी ज्ञान झालं तर त्याचा अधिकार इतका आहे, इतका अधिकार आहे. त्यांनी बुद्धिपूर्वक केलेलं त्याचं पाप जळून जाते. नकळत घडलेलं पाप जळते यात विशेष नाही. नकळत घडते ते पाप जळते यात विशेष नाही. त्यांनी जाणून बुजून केलेलं त्याचं पाप जळते. हे परोक्ष ज्ञानाचं फळ आहे. शास्त्र बोलते परोक्षम ब्रह्म विज्ञान शाब्दे देशिक पूर्वकम बुद्धिपूर्वक कृतम पाप कुस्नम दहती वन्यवत. बुद्धिपूर्वक केलेलं त्याचं पाप अग्नीसारखं वन्यवत जळून जाते. एवढा त्याचा अधिकार आहे. पण एवढा जरी तो सिद्ध झाला, शब्द निष्णात झाला, शब्द पंडित झाला, शब्दाने देवाचं ब्रह्माचं झाड उभं करेल, पण त्याला सुद्धा संत कळतात असं म्हणायला जमत नाही. आता म्हणा शाब्दे कळते, दुर्गम आहे, अगम्य आहे, नाही कळत, सामान्याला कळत नाही. एवढ्या मोठ्याला कळत नाही. त्याच्यामुळे सिद्ध अवस्था प्राप्त झाली तरी नाही कळत. सिद्ध स्थितीला प्राप्त झाला तरी साधू कळत नाही. इतिहास सांगेल तुकोबाराच्या काळात सिद्ध होते अनगडशा फकीर महाराज. तुकोबाराची धवल कीर्ती अनगडशा महाराजांच्या कानावर पडलेली आहे. त्यांनी विचार केला, यांची जी कीर्ती आपल्या कानावर आली वाऱ्यासारखी, ज्यांची कीर्ती सर्वत्र प्रसारित होत आहे, आपल्यापेक्षा अधिकारी असले पाहिजे. पण डायरेक्ट कसं जायचं? डायरेक्ट कसं त्यांच्या पाया पडायचं? डायरेक्ट कसं त्यांना शरण जायचं? पहिले आपण त्यांची परीक्षा घेतली पाहिजे. संत जीवन तपासण्यासाठी चमत्काराचा कटोरा अनगडशा महाराजांनी हातात घेतला. अनगडशा महाराजांचा कटोरा सिद्धाच आहे. अनगडशा महाराज प्रत्येकाच्या दारात जात आहेत. ओम भोवती भिक्षाम देई अलग पुकारत आहे. अनगडशा महाराजच्या कटोऱ्यात पोत्यानिशी धान्य पडत आहे. दिसायला 2 उंजळीचा कटोरा आहे, पण भरत नाही, कारण कटोरा सिद्धाच आहे. सिद्ध पुरुषाचा कटोरा भरण्याचं सामर्थ्य सामान्य जीवात नाही. अनगडशा महाराज फिरतात, कटोऱ्यात पोत्यानिशी धान्य पडून सुद्धा कटोरा भरत नाही. त्यांनी ठरवलं जिथं माझा कटोरा भरून देऊ शकतील ते तुकोबारा असतील, ते माझ्यापेक्षा अधिकार संपन्न असतील. तो कटोरा घेऊन अनगडशा महाराज फिरत 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 आमच्या तुकोबाराच्या दारात आलेले. भल्या पहाटे तुकोबारा भामगिरीवर साधनेला गेलेले. 4 घरचे जोंधळे मागून आवली जिजाबाई दळत बसवले. चिमुकली कन्या तुकोबाराची भागीरथी तिथं फिरत आहे. पोरगी खेळ भांडे खेळत आहे. आई दळत आहे. दारात आलेल्या भिक्षुकांनी अलग पुकारलेलं आहे.
जिजाबाईच्या कानावर आलत गेलेलं आहे. आलत गेल्यानंतर मनातल्या मनात म्हणते 4 दिवसापासून माझ्या घरात पीठ नसल्यामुळे चूल पेटली नाही. तुला काय द्यायचं? गाव काय वस पडलं का? मनातल्या मनात जिजाबाईची ही भावना आहे. अरे 4 दिवसापासून माझी मुलं उपाशी आहे, तुला काय द्यायचं? चिमुकली पोरगी खेळत आहे, भागीरथी खेळत आहे, तुकोबाराची कन्या. तिला लक्षात आलं आईची वृत्ती नाही देण्याची. पोरीवर बापाचे संस्कार झालेले. आई दळत आहे. आई दळत असणाऱ्या जात्याच्या जवळ पोरगी आली. फार लहान पोरगी आहे. चिमूटभर पीठ आईच्या दळत असणाऱ्या जात्यावरचं चिमूटभर पीठ उचललं महाराज आणि ती पीठ घेऊन ती पोरगी दाराच्या दिशेने निघली. जिजाबाई म्हणे बापही उधळाच आणि पोरगी उधळीच. ही कधी वाकडी झाली असती का? चिमूटभर पीठ घेऊन पोरगी दाराच्या दिशेने जात आहे. जिजाबाईने ते पीठ तिच्या हातातलं काढलं. काही पिठाची कण तिच्या पोटाला हाताला चिटकलेले. ते पिठाचे कण घेऊन पोरगी दारात गेली. अनगडशाने विचार केला माझ्या कटोऱ्यात पोत्यानिशी धान्य पडलं नाही, कटोरा भरला. या पिठाच्या कणाने थोडी माझा कटोरा भरायचा. पण पोरगी लहान दिसते. कौतुक म्हणून अनगडशासारखा सिद्ध तिच्या पुढे खाली वाकला आणि तिच्या हाताखाली असा कटोरा धरला. ऐका, तिनं त्याच्याकडे पाहिलं, त्यानं तिच्याकडे पाहिलं. हाताला चिटकलेले पिठाचे कण तिनं स्मित हास्य केलं आणि अलगद त्याच्या कटोऱ्यात असे झाडले. ऐकत आहे ना? असे झाडले. कटोरा साधा भरला नाही देवा. तो कटोरा भरून पीठ ओसंडून वाहू लागलं. त्या पिठाचा ढीग झाला आणि त्या दुधांकडच्या गाडल्या गेला. तो म्हणाला वा तुकोबर आहे, वा तुकोबर आहे. विठो उठलं. ती म्हणे कोणाला बोलतो रे तुकोबार? मी तुकोबाराची कन्या आहे. बाबा भल्या पहाटे भामगिरीवर साधनेला गेलेले आहे. मग त्याला कैमुती कन्यानं विचार केला, पुरी तेवढं सामर्थ्य आहे तर बापात काय असलं पाहिजे. मला सांगायचं काय? अनगडशा सिद्ध आहे, पण सिद्ध अनगडशाला सुद्धा तुकोबारा नाही कळले. मला सांगायचं काय? सिद्ध अवस्था प्राप्त झाली तरी साधू कळत नाही. पण खरं सांगू, साधू कळला नाही तर आमच्याकडून अवज्ञा घडेल. साधू कळला नाही तर साधूची महती कळली नाही तर आम्ही उद्धारापासून दूर जाऊ. कारण उद्धार अशी ठाऊ नाही भाग्येना, विमुख चरणा संताची. आम्हाला उद्धार साध्य करायचा झाला तर साधू कळला पाहिजे, साधूची महती कळली पाहिजे. आणि मग आम्ही साधूच्या जवळ जाऊ, मग आम्ही त्यांची शरणागती करावी, आमचा उद्धार करून घ्यावा. मग तुकोबार 18 साधूचं माहिती सांगतात. मग कधी कधी त्या साधूचं शक्ती माहिम्य पुढे करतात, तर कधी कधी त्या साधूचं स्वरूप माहिम्य सांगतात. शक्ती माहिम्य सांगितल्यानंतर सामान्य साधूकडे, पण खरं सांगू साधूचं स्वरूप माहिम्य सांगितल्यानंतर ज्ञानी सुद्धा साधूकडे येते. माफी मागून बोलतो, साधूचं स्वरूप माहिम्य कळल्यावर ज्ञानी यात विशेष नाही. देव सुद्धा त्यांची सेवा करायला धावेल, पण साधूचं स्वरूप माहिम्य कळलं पाहिजे. आणि असं साधूचं स्वरूप माहिम्य काय असेल ते अभंगाचं पहिलं चरण. अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबार म्हणतात, बाबा यांचं स्वरूप माहिम्य असं आहे. देव आणि संत एक आहे. देवते संत, देवते संत एक शब्द डबल आहे, एक वाक्य डबल आहे. देवते संत, देवते. साहित्यात एकच शब्द जरी डबल आला तरी विरुक्ती दोष होते. माणूस सर्व बसलेले तिथं एक वाक्य डबल वापरतात का? पुढचं आठवलं नाही म्हणून पाठवलं का? ते तुमचं आहे. साठवलं, आठवलं, पुढं पटवलं, नाही तर कटवलं. एक वाक्य डबल का वापरतात? विरुक्ती दोष आहे. तसं कुठं कुठं पुन्हा होतं. उदाहरण सांगतो तुम्हाला. अतिशय प्रेमाचा व्यक्ती आपल्या घरी आलेला आहे. आपण दारात त्याला पाहिल्यानंतर हात जोडतो, राम राम. पुढे काय म्हणतो? काय म्हणतो तुम्ही? नुसतं या नाही, या 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 या.
या 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 काय तिरुप्तीच नाही, तिरुप्ती आणि चतुरुक्ती आहे. अतिशय आदर आहे तिथे तिरुप्ती चालते. माता भगिनी स्वयंपाक केला नाही, ज्यांच्यासाठी तयार केला स्वयंपाक, जेवायला बसलेले आहेत. तुम्ही पहिल्यांदाच वाढायला गेल्यानंतर त्यांनी हात असा केला, मग तुम्ही काय म्हणता? घ्या, तुमच्या घरी भेटत नाही हरा. मग काय म्हणता तुम्ही? अहो घ्या 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 घ्या, हे घ्या 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 काय हो? आग्रह आहे. आग्रहाच्या ठिकाणी वृत्ती चालते. आणि दररोज आम्ही हरिपाठ म्हणतो, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. अभंग झाला का पुन्हा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. का? त्याचं उत्तर आहे सिद्धांताचा विषय शास्त्र सांगते पुन्हा पुन्हा सांगावा. आवृत्ती सकृतोपदेशात असं ब्रह्मसूत्रात सूत्र आहे. पण महत्वाचा विषय पुन्हा पुन्हा सांगावा. या तिन्ही कारणांनी त्यात वृत्ती. वर्ण विषयाच्या विषय परमादर आहे, म्हणून देवते संत, देवते संत. तुम्ही आम्ही संतांची साधना देव म्हणून करावी हा तुकोबळाचा आग्रह आहे, म्हणून देवते संत, देवते संत. आणि या अभंगातला सिद्धांतच आहे, देव आणि संत एक आहे, म्हणून देवते संत, देवते संत. विठ्ठल देव आणि संत एक आहेत. म्हणजे महाराज कसं काय एक आहे? देवाची मूर्ती वेगळी आहे, संताची मूर्ती वेगळी आहे, एक कसं काय? म्हणजे कसा विचार करी काय? गुणाचा विचार करी एक आहे, स्वरूपाचा विचार करी एक आहे, सामर्थ्याचा विचार करी एक आहे. गुणाचा विचार त्याला गौणी वृत्ती म्हणतात. गौणी वृत्ती, गौणी वृत्ती कशाला म्हणतात? सोपं सांगू का? एखादा व्यक्ती असतो, लोक सांगतात आमच्या गावातला वाघ आहे, म्हणतात नाही का त्याला वाघ? असो, तुमच्याकडे नाहीत का व्यक्ती? एखाद्याला वाघ म्हणतात ना, मग वाघ म्हणलं म्हणजे वाघासारखं त्याचं शरीर आहे का? नाही. मग वाघ का म्हणतात? वाघासारखे त्याचे गुण दिसतात म्हणून त्याला वाघ म्हणतात. शौर्य पुरोर्य त्याच्या ठिकाणी दिसते म्हणून त्याला वाघ म्हणायचं. आणखी सोपं सांगू, लग्न झालं, नांदायला गेली, माहेरी, माहेरून नांदून सासरी, नांदून माहेरी आली. माहेरी आल्यानंतर मैत्रीण भेटल्या, विचारलं का ग कोण कोण असते तुझ्या सासरी? म्हणे सासू आहे, सासू आहे. कसे ग? शंकर पार्वती सारखे. तिला विचारलं का ग तुझे पती कसे आहेत? लाजली पतीच्या विषयी प्रश्न विचारला. म्हणजे काय सांगू? खूप चांगले. नाही ग, त्यांचा स्वभाव कसा आहे? म्हणजे बाई माझं भाग्य इतकं चांगलं आहे, इतके चांगले पती भेटले, तुला काय सांगू, महादेवाच्या पुढचेच आहेत ती. आलं का लक्षात तुमच्या? श्रावण चालू आहे सध्या. महादेवाच्या पुढे काय असते? तिला म्हणायचं नव्हतं माझे पती नंदीबाई, म्हणायचं नव्हतं. म्हणत असतात नवरा माझ्या मोठीत आहे. पतीचं वर्णन झालं, तिला विचारलं का ग तुला जाऊ आहे का? म्हणजे खूप चांगली. दीर सगळ्याचं वर्णन करता करता शेवटी विचारलं तुला ननंद आहे का? म्हणे आहे ना. कशी आहे? नागतोंड मुरडलं. म्हणे आहे ना. अशी आहे. काय सांगू तुला? लवंगी मिरचीच आहे. लवंगी मिरची पाहिली तुम्ही? कासातली मिरची. हो. ननंद कशी आहे? बोला ना तुम्ही. लवंगी मिरची, लवंगी मिरची. आता लवंगी मिरची हिरवी आहे ना? हिरवी आहे का? मग नंदेला लवंगी मिरचीची उपमा का? उत्तर आहे का? लवंगी मिरची तिखट आहे, तसा नंदेचा स्वभाव तिखट आहे. याला म्हणतात गुणाचं सादृश्य. देव संताचा विचार करा. गुणाचा भेद आहे, स्वरूपाचा भेद आहे, आणि सामर्थ्यात देवापेक्षा साधक सामर्थ्य आहे. कुठून देतो मी तुम्हाला? हरी तैसे हरीचे. देवाकडे जे गुण आहेत आमच्या संताकडे तेच गुण आहेत. देवाकडे यश आहे, देवाला पराजय कधीच माहित नाही. हो, यश नावाचा देवाकडे गुण. हो, आमच्या संतांकडे या, त्यांनाही पराजय माहित नाही. संतांना पराजय माहित नाही. अर्जुनाच्या संबंधानं ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायात देव बोलतात, अर्जुना तुझं नाव घेऊन एखाद्या कामाला, एखाद्या वाटेला लागलो ना बाबा, तर त्या वाटेला अपयश येत नाही म्हणून. अपयश त्या वाटेचं उल्लंघन करून जाते. ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायात ओवी आहे, तुझी नामे अपयशी दिशाची लंघिजे. तुझ्या नामाने अपयश दिशेचं उल्लंघन करून जाते. याचा अर्थ काय? देवाकडे जसं यश आहे तसं साधूकडे यश आहे. देवाकडे दुसरा गुण आहे श्री, यश श्री.
देवाकडं देव त्याला म्हणतो ना आपण ज्याच्याकडं 6 गुण आहे, ऐका यशस्वी अवतार ज्ञान वैराग्य ऐश्वरी, हे 6 गुण वरी वसती जेत म्हणून तो भगवंतो. त्याला भगवान का म्हणायचं? त्याच्याकडे 6 भोग आहेत म्हणून. त्याला भगवान का म्हणायचं? त्याच्याकडे 3 शक्ती, उत्पत्ती प्रलय शैव भूतानाम गतिम गतिम मृत्युम विद्या विद्यांचे सवाचो भगवान इथे, त्याला भगवान म्हणतात. मला सांगायचं काय, आमच्या संताकडे या, यश संताकडे या. श्री देव सुंदर आहे, किती सुंदर आहे. राजस सुकुमार मदनाचा रूप किती सुंदर आहे. पाहिली या वेधलावी बैसे जीवी जडून, इतका सुंदर आहे. एकदा सकाळी सकाळी तो कृष्ण उठला, दारात आळस देतो बाय, राधा शेण टाकायला जात आहे. राधेचं लक्ष कृष्णाकडे गेलेलं आहे. सकाळी उठलेला गोंडस त्याचा चेहरा राधेनं पाहिला. रमणीय कमनीय कृष्णाचं रूप राधेनं पाहिलं. राधेचा पाय पुढे जातच नाही. डोक्यावर शेणाची पाटी आहे. शेणाच्या उकिरड्याकडे जाणारी राधा थांबली, टपकली. त्यानंतर तिनं कृष्णाकडे पाहिलं आणि तिकडे जाण्याच्या ऐवजी कृष्णाच्या दिशेनं राधा आली. जवळ आल्याबरोबर तिनं कृष्णाला विचारलं, कृष्णा झोप झाली का रे? हा बोलाय असंच होता बाबा. हा म्हणल्यावर तिनं शेणाच्या पाठीतला हात काढला आणि शेणाच्या पाठीतला हात काढून तिनं असा गालगुचा घेतला. लहान बाळाचा पण गाल पकडत नाही का? आता शेणाने हात भरलेला, गालाकडे गेला. कृष्णानं पाहिलं गाल, आपल्या गालाला राधेनं शेण लावले. आपण राधेची पुडी केली नाही. राधा आपल्या दारात येऊन आपली पुडी काढते. कसं काय गप्प राहायचं? खाली पडलेलं शेण उचललं आणि राधेच्या अंगावर मारून फेकलं. तिनं त्याच्याकडे डोळे ओटारून पाहिलं, तोंडावर शेण मारलं. तोंड शेणाने भरल्या. राधा वैतागली, चिडली. तिनं ते पातळ शेणाची पाठी खाली टेकवली, ते टोपलं खाली टेकवलं. कृष्णाची मानगुती रागे रागे पकडली आणि त्याचं ते तोंड त्या शेणाच्या पाठीत असं दाबलं. काय झालं सर? काय झालं सर? नाही कळलं? उद्या शेणाच्या पाट्यावरून घ्या. काय झालं सर? साधं उत्तर आहे, तोंड शेणाने भरलं. आता माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, तोंड शेणाने भरल्यावर कोणी सुंदर दिसते का? तोंड शेणाने भरल्यावर युक्तिवादाला उत्तर देऊ. तोंड शेणाने भरल्यावर जर कोणी सुंदर दिसत असतं तर मेकअप बॉक्स मधल्या क्रीम गेल्या असत्या आणि शेणाच्या पाट्या तिथं आल्या असत्या. शेण लागल्यावर कोणी सुंदर दिसत नाही देवा, पण कृष्णाच्या चेहऱ्याला शेण लागलं तरी कसा दिसत होता? भक्तिशास्त्र सांगते, गोमय मंडित भाल कोपलम, गोमय मंडित त्याचा चेहरा झाला. शेणाने त्याचा चेहरा भरला तरी कसा दिसत होता? चेतस चिन्मय स्वरूपाचा जगतीतून वास होत होता, असा कृष्ण दिसत होता. मला सांगायचं काय, ज्याच्या चेहऱ्याला शेण लागलं तरी त्याचं सौंदर्य तिरोहित होत नाही. आणि आम्ही काय काय लावतो ते फिरून फिरून लावली तरी आमचं निखारल्या जात नाही. का नाही? त्याचं कारण एक आहे, देवाकडे श्रीगुण आहे. तसा आमच्या साधूकडे सुद्धा श्रीगुण आहे. देवाच्या सौंदर्याला उपमा आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. या आमच्या संता ज्ञानो संत जसे आहेत आणि देव काही म्हणून देव आणि संत सारखे. किती गुण सांगू तुम्हाला, माझ्याकडे वेळेला मर्यादित आहे. यश श्री अवतार आहे, देवही उदार आहे. येशी तेव्हा देशी होती, पण उदार असला तरी आपली खुर्ची काही देत नाही बाबा. देव आपली खुर्चीचा लागट आहे बाबा, देत नाही खुर्ची. आणि त्याच्या खुर्ची अर्थात त्याच्या पदाची अभिलाषा करणं पाप आहे. राया विठोबाचे पद जो अभिलाषी पातकाची राशी तुकावणे, अर्थात ते अपेक्षा करू नये. आपण ईश्वर होण्याची भावना कधी ठेवू नये. काम झालं तर आपण ब्रह्म व्हावं, पण ईश्वर होऊ नये. होतही नाही आपण, कारण देव ईश्वरत्व देत नाही, कधीच देत नाही. 3 गोष्टी देत नाही, श्रीवत्सलांचन देत नाही, जगत कर्तृत्व देत नाही, लक्ष्मीपतित्व कधी देत नाही. मला सांगायचं काय, देव आपलं पद देत नाही, पण आमचे संत इतके उदार आहे, आपलंच पद देतात. आपल्यासारखं तात्काळ करतात, काय वेळ सुद्धा लावत साधूच्या ठिकाणी काय फरक आहे देवाचं संतात. म्हणून देव आणि संत सारखे सगळ्या गुणाचा मीमांसा असं करायला जमलं आपल्याला. पण देवात आणि संतात काही देव ज्ञान स्वरूप आहे, हे तरी कुठे वेगळे. ऐके का ज्ञान चक्रवर्ती, तू तर ज्ञानाचीच मूर्ती. फरक कुठे आहे? हो, पण देव आणि संतात काही फरक नाही. देव अवतारी, संत अवतारी. आम्हासाठी अवतार आणि अवतार तुम्हा, बस
मग तुम्ही म्हणाल फरक नाही का? फरक आहे ना. कुठं फरक आहे? देवाचा अवतार एक तर चांगल्यासाठी नाही तर एक तर वाईटासाठी. भक्ता राखी दुर्जनासी. देव दोघांसाठी येतो, चांगल्यासाठी नाही तर वाईटासाठी. संतो कोणासाठी येतो? तुमच्या आमच्यासाठी. उद्धार